याचा तुम्ही अभ्यास करताय. राईट. सो सिस्टम बिहेव कसं करताय, लेट अस सी लुक ॲट द ब्लॉक डायग्राम दॅट यू आर ऑब्झर्विंग ऑन द स्क्रीन. फर्स्ट ऑफ ऑल, या ब्लॉक डायग्राम मध्ये तुम्हाला एक ब्लॉक दिसेल. त्या ब्लॉक मध्ये 1/ST असं काहीतरी लिहिलेलं आहे. राईट. ते 1/ST काय आहे हे आपण नंतर बघूयात. पण हा ब्लॉक जो आहे, दिस ब्लॉक, या ब्लॉकचं बिहेवियर आपल्याला चेक करायचं आहे. तर या ब्लॉकला काय दिलं पाहिजे आपण, पहिला इनपुट. तर R(S) हा इनपुट आहे आणि C(S) हा त्याचा आउटपुट आहे. हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. आणि हा फीडबॅक सिस्टम आहे. दिस इज अ युनिटी फीडबॅक सिस्टम अँड इट इज हॅव्हिंग अ निगेटिव्ह फीडबॅक. आणि याचा फीडबॅकचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1/ST म्हणजे हे लाप्लास मध्ये. राईट. हे लाप्लास मध्ये. तर आपण कंट्रोल सिस्टम अभ्यास करताना टाइम डोमेन आणि लाप्लास डोमेन अशा दोन्ही डोमेन मध्ये अभ्यास करतो. टाइम डोमेन मध्ये थोडंसं अवघड जातं, कारण टाइम डोमेन मध्ये कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे ज्याला आपण कन्व्होल्युशन म्हणतो. आणि कन्व्होल्युशन हे मॅथमॅटिकली खूप कॉम्प्लेक्स आहे, बरं का. लक्षात ठेवा, जर टाइम डोमेन मध्ये ऑपरेट करायचं असेल तर करू शकतो आपण, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पण टाइम डोमेन मध्ये 2 सिग्नलवर जर ऑपरेशन करायचं असेल तर तिथे आपण कन्व्होल्युशन वापरतो. आणि कन्व्होल्युशन इज क्वाइट अ टाइम कन्झ्युमिंग अँड अ कॉम्प्लेक्स ऑपरेशन. ठीक आहे. तेच जर आपण फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये आलो तर आपण टाइम डोमेनचा सिग्नल फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये कन्वर्ट करताना लाप्लास ट्रान्सफॉर्मचा यूज करतो. आणि प्रत्येक ब्लॉक डायग्राम हा एक ट्रान्सफर फंक्शन म्हणून वापरतो आपण. ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय, इट इज द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द आउटपुट डिवायडेड बाय द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द इनपुट विथ ऑल इनिशियल कंडिशन्स इक्वल टू 0. लक्षात ठेवा. हे झालं पुस्तकी डेफिनेशन. म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा पुस्तक मधलं डेफिनेशन सांगतोय की व्हॉट इज ट्रान्सफर फंक्शन. ट्रान्सफर फंक्शन इज लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द आउटपुट डिवायडेड बाय द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द इनपुट, म्हणजे C(S) अपॉन R(S), जे तुम्हाला इथं दिसतंय ऍक्च्युअली, अँड विथ ऑल इनिशियल कंडिशन्स सेट टू 0. म्हणजे सगळे इनिशियल कंडिशन्स पहिल्यांदा 0 अज्युम केलेत आपण. ठीक आहे. तर आता या पुस्तकी डेफिनेशनच्या शिवाय ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय. ट्रान्सफर फंक्शन इज द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम. इट टेल्स अस हाऊ द सिस्टम बिहेव्स. आता आपण काय करू, डायरेक्ट सिस्टम कसा बिहेव करतो हे आपण सिम्युलेशन मध्ये बघूयात. ठीक आहे. तर मी डायरेक्ट सायलॅब ओपन करतोय तुमच्या समोर. हा माझा सायलॅबचा विंडो आहे, स्क्रीन आहे. सगळ्यांना दिसतंय हे? कॅन एव्हरीबडी सी दिस? सायलॅबचा विंडो सगळ्यांना दिसतोय? ओके, ठीक आहे. सी हियर इन द सायलॅब विंडो. हे सायलॅब तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यावं लागेल आधी, सायलॅब फॉर विंडोज. ठीक आहे. ते तुम्हाला गुगल मध्ये सर्च केल्यानंतर लगेच मिळेल आणि सायलॅब तुम्हाला इन्स्टॉल करता येईल लगेच, बरं का. राईट. आता काय करावं लागेल तुम्हाला, सी हियर इन सायलॅब देर इज वन एडिटर किंवा एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करता येतं. आधी तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन विषयी सांगतो. सायलॅब मध्ये त्याला आपण XCOS असं म्हणतो, XCOS. ठीक आहे. XCOS. तर XCOS हे टाईप करा सायलॅब मध्ये आणि एंटर करा. एकदा का तुम्ही XCOS टाईप करून एंटर केलं तर तुम्हाला काही विंडोज दिसतील. जसं तुम्हाला आता दिसेल स्क्रीनवर, माझ्या स्क्रीनवर तुम्हाला 2 विंडोज दिसत आहेत XCOS टाईप केल्यानंतर. दोन्ही विंडोज मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय. सी हियर बोथ द विंडोज. हे दोन्ही विंडोज तुम्हाला दिसत आहेत. राईट. या दोन्ही विंडोज मध्ये जर तुम्ही पाहिलं तर लेफ्ट हँड साइडला तुमच्या जो विंडो दिसतोय, हा जो विंडो आहे लेफ्ट हँड साइडला, याला आपण पॅलेट विंडो म्हणतो. काय म्हणायचं याला? पॅलेट विंडो. आणि राईट हँड साइडला जे आहे दॅट इज द सिम्युलेशन विंडो, ज्याच्यामध्ये आपण सिम्युलेट करू शकतो एखादा ब्लॉक डायग्राम. ठीक आहे. तर कंट्रोल सिस्टम मध्ये काय असतं नक्की, तर आपण बघूयात. पहिल्यांदा या इथे तुम्हाला काही ब्लॉक्स दिसत असतील, बरोबर. तर इथे पॅलेट्स मध्ये रिसेंटली युज्ड ब्लॉक्स, कंटिन्युअस टाइम सिस्टम्स,
आता कंटिन्युअस टाइम सिस्टम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही ब्लॉक दिसतील. या ब्लॉक मध्ये एक CLR नावाचा ब्लॉक दिसेल. तर तो ट्रान्सफर फंक्शनचा ब्लॉक आहे. त्याला तुम्ही इकडे आणलात या बाजूला तरी चालतं. म्हणजे बेसिकली याला उचलून तुम्हाला इथे आणता येतं या विंडोमध्ये. राईट. सो अंडरस्टँड दॅट. यू डबल क्लिक इट आणि डबल क्लिक केल्यानंतर हे या साईडला या विंडोमध्ये येतं. करेक्ट आहे. सिम्युलेशन विंडोमध्ये हा ब्लॉक काय आहे, तर हा ब्लॉक एक ट्रान्सफर फंक्शन आहे. म्हणजे एक सिस्टम आहे. सिस्टम म्हणजे काय, एखादं RC सर्किट असू शकतं. ते म्हणजे रेजिस्टर आणि कॅपॅसिटर असलेलं सर्किट, ज्याला आपण फर्स्ट ऑर्डर सिस्टम असं म्हणतो. कारण त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला दिसेल 1+S असं आहे आणि एसच्या डोक्यावर म्हणजे एसचा इंडेक्स जो आहे तो 1 आहे. द इंडेक्स ऑफ एस इज 1. अंडरस्टँड इट. So if the index of S is 1, such type of systems are called as first order systems. आणि हे एक RC सर्किट असतं. RC म्हणजे एक रेजिस्टर आणि कॅपॅसिटर असतो. राईट. आणि जर तुम्ही मेकॅनिकली बोलायला गेलात तर मेकॅनिकल सिस्टम मध्ये तुम्हाला 3 क्वांटिटीज अवेलेबल आहेत. एक स्प्रिंग, एक मास आणि एक डॅम्पर. जर तुम्ही तिन्ही वापरले, स्प्रिंग, मास, डॅम्पर, तर तुम्हाला सेकंड ऑर्डर सिस्टम मिळतो. काय मिळतो? सेकंड ऑर्डर सिस्टम मिळतो. राईट. त्यातला जर तुम्ही स्प्रिंग काढला, स्प्रिंग काढून टाकला आणि मास आणि फक्त डॅम्पर यूज केलं तर तुम्हाला फर्स्ट ऑर्डर सिस्टम मिळतो. किंवा मास आणि स्प्रिंग यूज केलात फक्त तरी तुम्हाला फर्स्ट ऑर्डर सिस्टम मिळतो. अंडरस्टँड इट. तर तुमच्या मेकॅनिकल मधला स्प्रिंग, मास आणि डॅम्पर हे तिन्ही एलिमेंट्स आर इक्विव्हॅलंट टू रेजिस्टर, कॅपॅसिटर अँड इंडक्टर. लक्षात ठेवा. म्हणजे डॅम्पर म्हणजे रेजिस्टर असतो, म्हणजे रेजिस्टन्स हे डॅम्पिंगचं काम करतो. सो टेक एन एक्झाम्पल ऑफ RLC सर्किट. एक RLC सर्किट घ्या. तर RLC सर्किट मधला आर काढून टाका. आर काढून टाका म्हणजे रेजिस्टन्सला 0 करा. काय उरतो सर्किट मध्ये? यू विल गेट ओनली L अँड C. आणि आपल्याला माहिती आहे LC सर्किट म्हणजे टँक सर्किट आहे, जे ऑसिलेट होतं, ज्याच्यामध्ये आपण आर काढून टाकलाय म्हणजे डॅम्पिंग त्याचं 0 केलंय. लक्षात ठेवा. तर आता सध्याला डॅम्पिंग मध्ये विषय न आपण जास्त एक्सटेंड करता फर्स्ट ऑर्डर सिस्टमचं सिम्युलेशन बघूया. हे बघा, हा ब्लॉक मी थोडा मोठा करतोय तुम्हाला दिसण्यासाठी. या ब्लॉक मध्ये एक क्वांटिटी आहे 1/1+S. हे एक फर्स्ट ऑर्डर सिस्टम आहे. तर याला सिम्युलेट करताना तुम्हाला सोर्स मध्ये जायचंय पहिल्यांदा. सोर्स. तर सोर्स मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक सोर्स दिसतील. सोर्स म्हणजे आपण काय इनपुट देतोय त्याला आपण सोर्स म्हणतो. राईट. सो इनपुट काय देणार आहे आपण? तर इनपुट आपण पहिल्यांदा एक स्टेप फंक्शन देणार आहे. लक्षात ठेवा. राईट. तर हे स्टेप फंक्शन इथं तुम्हाला दिसतंय. आता हे मी या ब्लॉक मध्ये आणलं इकडे या साईडला. राईट. तर हे आपलं इनपुट आहे म्हणजे स्टेप. स्टेप म्हणजे कसं आहे बघा फंक्शन. हे स्टेप फंक्शन म्हणजे 0 ला सुरू होतं आणि एकदम 0 लाच त्याची लेवल वाढते. 1 पर्यंत, 2 पर्यंत असं जातं ते वरती. अँड देन इट रिमेन्स कॉन्स्टंट फॉर टाइम t ग्रेटर देन 0. म्हणजे टाइम t ग्रेटर देन 0 जेव्हा असतं तेव्हा हा जो सिग्नल आहे, दिस सिग्नल रिमेन्स कॉन्स्टंट. राईट. फॉर टाइम t लेस देन 0 हा सिग्नल जो आहे तो 0 असतो. म्हणजे बघा त्याची लेवल इथे 0 आहे आणि नंतर ही लेवल अचानक वाढली आणि नंतर कॉन्स्टंट राहिली. सो दिस इज अ स्टेप सिग्नल. आणि हा सिग्नल आपण इनपुट म्हणून वापरतो एखाद्या सिस्टमला. राईट. आता आउटपुट म्हणून काय बघायचं आपल्याला? तर आउटपुट बघताना आपल्याला सिंक मध्ये जावं लागतं. सिंक. तर सिंक मध्ये गेल्यानंतर हे सगळे नोट डाऊन करतायत ना ऍक्च्युली, का तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना? नाही सर, मॅटलॅब मध्ये माहिती आहे, हे नवीनच आहे थोडंसं. अच्छा, ठीक आहे. ओके स्टुडंट्स, सी हियर. तुम्हाला जर माहिती नसेल तर हे नोट डाऊन करून घ्या नक्की. कारण हे सोर्सेस आणि सिंक्स असे 2 इथे आपल्याला पॅलेट ब्राउझर मध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सोर्स मधून तुम्ही इनपुट घेऊ शकता
आणि सिंक मध्ये तुम्ही आउटपुट घेऊ शकता. तर हे मॅटलॅब मध्ये जे तुम्ही वापरता ना टूल बॉक्स तसंच आहे सेम, राईट. तर इथे तुम्ही सी स्कोप निवडायचा. सी स्कोप तुम्हाला दिसेल आणि हा सी स्कोप म्हणजे ऑसिलोस्कोप सारखा असतो, राईट. सो दिस विल गिव्ह यू द आउटपुट. इथे तुम्हाला आउटपुट बघायला दिसेल, राईट. तर इथे तुम्हाला आउटपुट बघायला मिळेल या ऑसिलोस्कोप, राईट. तर या ऑसिलोस्कोप मध्ये तुम्हाला दिसेल की बेसिकली यू विल हॅव तिथे रेड बटन आहे या ऑसिलोस्कोपवर वरती एक रेड असं दिसतंय. हा रेड म्हणजे त्याला ट्रिगर पाहिजे असतं, म्हणजे त्याला क्लॉक हवा असतो, क्लॉक, राईट. तर आपल्याला इथे क्लॉक पण वापरावं लागेल. तर यामध्ये इव्हेंट हँडलिंग मध्ये जायचं आणि इव्हेंट हँडलिंग मध्ये क्लॉक अंडरस्कोर सी जो दिसतोय त्याला क्लिक करायचा. आपण तो घ्यायचा क्लॉक, म्हणजे हा याला ट्रिगर लागतो, ऍक्च्युली याला ऑपरेट व्हायला ट्रिगर लागतो, राईट. सो इट विल ऑपरेट ऑन द ट्रिगर. तर आता कनेक्शन करूयात सगळ्यांचे. कनेक्शन कसे करायचे, तर या ॲरोवर क्लिक करायचं, हे ग्रीन होतं, क्लिक केल्यानंतर याला ओढायचं आणि ग्रीन होईपर्यंत थांबायचं. हा कनेक्ट झाला, राईट. पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला, राईट. तर इथे बघा कनेक्शन करतोय आपण. कनेक्शन करताना हे कसं दिसतं बघा, नीट बघा, राईट. हे इथं ग्रीन ॲरो आहे, तर ह्या ग्रीन वर क्लिक केलात आणि याला जोडलात, पुन्हा ग्रीन होतो, सोडून द्यायचं, राईट. नंतर क्लॉक क्लिक करायचं, सोडून द्यायचं. ग्रीन झालं की सोडून द्यायचं. म्हणजे हे बेसिकली दीज आर द कनेक्शन्स, राईट. आणि हा कनेक्शन थोडा वेगळा दिसतोय कारण हा क्लॉकचा कनेक्शन आहे. इट शोज यू इन रेड कलर, राईट. सो इट इज गिव्हिंग अ ट्रिगर टू द ऑसिलोस्कोप और सी स्कोप. ठीक आहे. तर आता हा जो स्टेप सिग्नल आहे हा नक्की काय आहे इथे बघूयात. बघा याच्यावर डबल क्लिक करायचं आपण. याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच्या प्रॉपर्टी दिसतात. स्टॉप टाइम, इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू असे तुम्हाला 3 प्रॉपर्टी दिसतील याच्यात. बघा थोडं मोठं केलंय मी हा विंडो, तुम्हाला 3 प्रॉपर्टी दिसतील. मी ऍक्च्युली स्टेप फंक्शनवर डबल क्लिक केलंय. आता पहिल्या ब्लॉकवर म्हणजे जिथे इनपुट आहे आपला त्याला डबल क्लिक केलंय. सो आय हॅव डबल क्लिक्ड इट अँड आय हॅव ओपन अ ब्लॉक विच इज नथिंग बट अ स्टेप ब्लॉक पॅरामीटर. या पॅरामीटर मध्ये तुम्हाला स्टेप टाइम दिसतो, म्हणजे स्टेप टाइम कुठून सुरू करायचा, 0 पासून की 1 पासून की 2 पासून हे तुम्ही ठरवू शकता, राईट. सो हिअर द व्हॅल्यू इज 1, म्हणजे स्टेप सिग्नल 1 पासून सुरू होतो, 1 ला चेंज होतो तो, राईट. आणि इनिशियल व्हॅल्यू त्याची 0 आहे आणि फायनल व्हॅल्यू 1 आहे. ही फायनल व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकता. फायनल व्हॅल्यू म्हणजे त्याचा अँप्लिट्यूड किती ठेवायचा तुम्हाला, त्याचा अँप्लिट्यूड किती ठेवायचा आहे, राईट. हे तुम्ही 2 पण करू शकता इथे. तर मी इथं चेंज केलं 2 म्हणून आणि ओके म्हणतोय मी, राईट. तर हा स्टेप सिग्नलचा प्रॉपर्टी आपण चेंज केलाय, करेक्ट आहे. तर आता आपण इथे बघूयात की बेसिकली या विंडोमध्ये जेव्हा तुम्ही याचं स्टेपचं काम केलं, कंप्लीट झालं, तर आपण ट्रान्सफर फंक्शनच्या ब्लॉकला येऊयात. म्हणजे हे ब्लॉक जे आपलं आरसी सर्किट आहे सध्याला. तर या ब्लॉकमध्ये तुम्हाला न्यूमरेटर दिसेल. हा न्यूमरेटर आहे 1, सध्याला 1 आहे आणि डिनॉमिनेटर दिसेल खाली. सो यू विल सी द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर हिअर. डिनॉमिनेटर इज 1 plus s and numerator is 1. Understand it. So the transfer function is 1 upon 1 plus s that you can see in the block. याला आपण असंच ठेवूयात, राईट. Why? Because understand that this is the simplest form, 1 upon s plus a. याचा जर मी इनवर्स लाप्लास घेतला तर हा e raised to minus at येतो. e raised to minus at येतो, लक्षात ठेवा. म्हणजे e raised to minus at म्हणजे कसं, एक्सपोनेन्शियली डिकेइंग सिग्नल आहे तो. म्हणजे हा सिग्नल एक्सपोनेन्शियली डिके होतोय, करेक्ट आहे. तर हा सिग्नल तुम्हाला काही असा दिसेल. तुम्हाला एका पीडीएफ मध्ये दाखवतो लगेच, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बेसिकली तो सिग्नल कसा दिसतोय. म्हणजे 1 upon 1 plus st जो आहे, दॅट सिग्नल लुक्स लाईक दिस. सी हिअर.
हा पीडीएफ मध्ये तुम्हाला दिसतोय एक्सपोनेन्शियली डिकेइंग, म्हणजे एक्सपोनेन्शियली तो डीके होत खाली येतोय कॉन्स्टंट व्हॅल्यूला एका, राईट. म्हणजे त्याची व्हॅल्यू आधी काहीतरी होती 1 किंवा 2, तिथून तो एक्सपोनेन्शियली डीके होतोय अँड देन इट इज डिकेइंग टुवर्ड्स 0, राईट. सो दॅट इज ऍट टाइम टी इज इक्वल टू इन्फिनिटी तो डीके होऊन 0 ला टच करेल, लक्षात ठेवा, राईट. सो दिस इज द एक्सपोनेन्शियली डिकेइंग सिग्नल आणि हा आपला ब्लॉक रिप्रेझेंट करतोय. म्हणजे हा जो मी ब्लॉक दाखवतोय ना, हा ब्लॉक, राईट, इन टाइम डोमेन, म्हणजे आरसी सर्किट आहे, राईट. चला आपण याला सिम्युलेट करण्यापूर्वी ऑसिलोस्कोप बघूयात. ऑसिलोस्कोप मध्ये तुम्हाला काही प्रॉपर्टी दिसतील, हे प्रॉपर्टी तुम्हाला दाखवतो मी, राईट. तर याला मी थोडंफार मोठं करतो या बॉक्सला. सो लेट अस मेक इट बिग. यू कॅन सी दॅट इन दिस बॉक्स देर इज अ पॅरामीटर कॉल्ड ymin अँड ymax. आपल्याला याला चेंज करायचं आहे, बाकीच्या कुठल्याही पॅरामीटरला हात लावायचा नाही आपण, ठीक आहे. कारण बाकीचे पॅरामीटर हे विंडो पोझिशन, विंडो साईज, विंडो नंबर, हे सगळे स्टाईल आणि याच्यावर डिपेंडेंट आहेत, म्हणजे दे आर मोर कन्सर्न टू द प्रेझेंटेशन, ठीक आहे. ymin आणि ymax आपण काय करू, ymin 0 ठेवूयात आणि ymax 3 ठेवूयात. मी का बरं 3 ठेवलं याचं एक कारण आहे. कारण मी स्टेप सिग्नलचा अँप्लिट्यूड 2 ठेवलाय, 2, करेक्ट आहे. स्टेपचा अँप्लिट्यूड आपण 2 ठेवलाय, त्यामुळे ymax जे आहे ते 2 पेक्षा जास्त ठेवायला पाहिजे आपल्याला. अंडरस्टँड इट. सो वी हॅव टू कीप ymax ग्रेटर दॅन 2 हियर अँड जस्ट नोट डाऊन द रिफ्रेश पिरियड, इट इज 30. याचा नोट डाऊन करून ठेवायचं आपण की 30 आहे. याला ओके करूयात आपण. आणि मग आता काय करायचं, सिम्युलेशनला क्लिक करायचं. वरती सिम्युलेशन दिसतंय इथे विंडोमध्ये, या सिम्युलेशनला क्लिक करायचं असं. सो आय विल जस्ट मिनिमाइज दिस सो दॅट यू कॅन सी दिस. इथे वरती सिम्युलेशन दिसतो तुम्हाला सगळ्यांना, सिम्युलेशन. या सिम्युलेशनला क्लिक करायचं आणि सेटअप मध्ये जायचं. सेटअप मध्ये गेल्यानंतर एकच पॅरामीटर चेंज करायचा आहे, तो म्हणजे फायनल इंटिग्रेशन टाइम. त्याला इक्वल टू रिफ्रेश टाइम ठेवायचा आहे. रिफ्रेश टाइम, आपला रिफ्रेश टाइम काय होता ते सी स्कोप मध्ये दिसतं तुम्हाला. किती आहे रिफ्रेश पिरियड, 30 आहे. तर हा 30 व्हॅल्यू जो आहे रिफ्रेश पिरियड, इथे फायनल इंटिग्रेशन टाइम ला तो रिफ्रेश पिरियड ठेवायचा. म्हणजे या टाइम साठी तो रिफ्रेश करतो, त्याला ओके म्हणायचं. ओके. आता ओके म्हणल्यानंतर याचं सिम्युलेशन तुम्ही चालू करू शकता. कसं चालू करायचं सिम्युलेशन, तर अंडरस्टँड इट व्हेरी वेल. बघा सिम्युलेशन सांगतोय मी तुम्हाला. इथे तुम्हाला एरो दिसतंय, राईट, जस्ट लाईक मॅटलॅब. स्टार्ट म्हणतो, तर स्टार्ट वर प्रेस करायचं तुम्ही, या एरोवर प्रेस करायचं. या एरोवर प्रेस केलात की तुम्हाला एक विंडो ओपन होतो, ग्राफिक विंडो, आणि हा ग्राफिक विंडो तुम्हाला सिम्युलेशनचा रिझल्ट देतो. तर हा तुमचा स्टेप रिस्पॉन्स आहे फॉर फर्स्ट ऑर्डर सिस्टम. याला स्टेप रिस्पॉन्स का म्हणतो मी, कारण लक्षात ठेवा, तुम्ही इनपुट स्टेप सिग्नल दिलाय आणि आउटपुट बघताय जेव्हा इनपुट तुम्ही स्टेप देताय. सो अंडरस्टँड, whenever the input is step, the output is called step response. Whenever the input is impulse, the output is called impulse response. राईट. तर असे अनेक प्रकारचे इनपुट तुम्ही देऊ शकता इथे, राईट. आणि इनपुट देऊन तुम्ही आउटपुट असं पाहू शकता. सो लेट अस सी द आउटपुट वन्स अगेन. हे आउटपुट आहे. तर आपण काय दिलं होतं हे बघा. तुम्हाला पहिल्यांदा पॅरामीटर दाखवतो इथे. या पॅरामीटर मध्ये आपण स्टेप टाइम 1 दिलं होतं, म्हणजे स्टेप इनपुटला स्टेप टाइम 1 दिलं होतं, लक्षात आहे. तर तुम्हाला इथे दिसेल आउटपुट मध्ये, तर या आउटपुट मध्ये 1 ला चेंज होतोय बघा. हा 1 ला, इथं 0 पासून 1 पर्यंत आलाय खाली, राईट. तर 1 ला हा चेंज होतोय आणि 1 पासून पुढे चाललाय तो, आणि इथून चेंज झाला तो सिस्टम, राईट. तर हा सिस्टम मॅक्सिमम व्हॅल्यू किती अटेंड करतोय, 2 आहे. म्हणजे बघा इथं मी कर्सर ठेवतोय, याच्यावर कर्सर ठेवण्यासाठी तुम्ही हा निवडायचा, टॉगल डेटा टिप मोड, राईट. आणि हा कर्सर तुम्ही इथं ठेवू शकता कुठेही, याच्यावर क्लिक करून, ठीक आहे. आणि एकदा तुम्ही क्लिक केलात तो याच्यावर, तर तुम्हाला इथे दिसेल तो कर्सर आलेला.
आणि मग राईट किंवा लेफ्ट एरोनी तुम्ही तो कर्सर मूव्ह करू शकता आणि एक्स आणि वाय व्हॅल्यू बघू शकता. आर यू गेटिंग मी? म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? वाय. सो वाय अटेन्स अ मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ, आता तुम्हाला दिसेल थोड्या वेळाने वाय ची व्हॅल्यू ही मॅक्सिमम 2 होते. राईट, 2 झाला वाय. सो अंडरस्टँड इट. तर वाय ची व्हॅल्यू इथे 2 झालेली आहे, म्हणजे 2 ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. आणि तुम्हाला कर्सर दिसेल बरं का, एक्स म्हणजे टाइम आहे, एक्स म्हणजे टाइम आहे आणि वाय म्हणजे अँप्लिट्यूड आहे त्याचा. लक्षात ठेवा. तर तुम्हाला इथे वाय ची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि टाइम पण दिसेल, टाइम नुसार हे कसं चेंज होतं. राईट. सो दिस इज कॉल्ड एज स्टेप रिस्पॉन्स ऑफ अ सिस्टम. हे फर्स्ट ऑर्डर सिस्टम आहे जे आपण सिम्युलेट केलं याच्यामध्ये. एक काम करू आपण, एक काम करू आता. या इमेजला सेव्ह पण करता येतं तुम्हाला. तर फाईल तुम्ही सेव्ह करू शकता या इमेजला. राईट. आणि इमेज सेव्ह करताना लक्षात ठेवा, ही इमेज सेव्ह करताना तुम्ही त्याला प्रॉपर नाव देऊन सेव्ह करा. म्हणजे जर सेव्ह करायचं असेल इमेज तर एका चांगल्या फोल्डरमध्ये तुमच्या पीसी वरच्या, म्हणजे दिस पीसी, डी ड्राईव्ह किंवा ई ड्राईव्ह, कुठेही तुम्हाला सेव्ह करायचं असेल तिथे. तर मी डी ड्राईव्ह वर सेव्ह करतोय. डी ड्राईव्ह 2020-21 आणि कंट्रोल सिस्टम या फोल्डरमध्ये जाऊन मी याला नाव देतोय. राईट. याचं नाव काय आहे? फर्स्ट ऑर्डर रिस्पॉन्स. फर्स्ट ऑर्डर रिस्पॉन्स असं नाव आहे. राईट. सो दिस इज द नेम. तर हा सेव्ह झाला तिथे. राईट. सो अंडरस्टँड, यू कॅन सेव्ह द डायग्राम. हा डायग्राम क्लोज करतो मी आता. राईट. आता इथे या सिस्टम मध्ये काय करतो मी, ट्रान्सफर फंक्शन चेंज करतो. सो जस्ट हॅव अ लुक ॲट द सिस्टम नाव. सी हिअर. या सिस्टम मध्ये जस्ट लक्ष द्या. 1+s आहे, करेक्ट आहे. तर याला मी काय करतो, 1+2 करतो, म्हणजे 2*s करतो याला. करेक्ट आहे. आय होप सगळ्यांना दिसतंय स्क्रीन बरोबर. राईट. हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसतात, थोडे बारीक आहेत ते. राईट. कॅन यू सी एव्हरीवन? न्यूमरेटर दिसतं ना व्यवस्थित मॅडम? हो हो, ओके दिसतंय सर, एकदम परफेक्ट. ओके. न्यूमरेटर इज 1 अँड डिनॉमिनेटर इज 1+2 आता थोडं चेंज केलंय. देर वॉज 1+s प्रिव्हियसली, नाव इट इज 1+2s. आता s बरोबर जो आहे ना ती क्वांटिटी 2, ती 2 ही क्वांटिटी या रिस्पॉन्सला चेंज करते परत. लक्षात ठेवा, इट विल चेंज द रिस्पॉन्स. राईट. तर त्याला आपण टी असं म्हणतो, 1+st. तर टी म्हणजे काय? टाइम कॉन्स्टंट आहे तो सिस्टमचा. म्हणजे आरसी टाइम कॉन्स्टंट कसा असतो आपला आर आणि सी सर्किट मध्ये, तसा तो टाइम कॉन्स्टंट आहे. अंडरस्टँड इट. तर हा टाइम कॉन्स्टंट जो आहे, अंडरस्टँड, दिस विल चेंज द रिस्पॉन्स ऑफ द सिस्टम. तर बघा सिस्टम मध्ये रिफ्लेक्ट झालं 1/1+2s. इथे ट्रान्सफर फंक्शन तुम्हाला दिसू लागलं आता. राईट. आता याला आपण सिम्युलेट करू. वी विल सिम्युलेट दिस. I will press the arrow. Now again you will get a new diagram. Right. या डायग्राम मध्ये तुम्हाला थोडासा चेंज दिसेल, थोडासा सिस्टम स्लो झाला असं दिसेल तुम्हाला. राईट. कारण काय होतं, 2 चा रेसिप्रोकल म्हणजे 0.5, म्हणजे टाइम कॉन्स्टंट मी रिड्यूस केला. लक्षात ठेवा, टाइम कॉन्स्टंट काय केलंय? रिड्यूस केलाय. तर टाइम कॉन्स्टंट रिड्यूस केल्यामुळे काय होतं, तुमचा सिस्टमचा रिस्पॉन्स जो आहे तो स्लो होतोय. अंडरस्टँड इट. राईट. सो सिस्टम रिस्पॉन्स इज इनक्रीजिंग. तो रिस्पॉन्सचा टाइम जो आहे, डिले जो आहे, तो थोडा वाढतोय तुमचा. लक्षात ठेवा. आणि सिस्टम फायनल व्हॅल्यू रीच करण्यासाठी जास्त वेळ घेणार. फायनल व्हॅल्यू काय सिस्टमची? 2 आहे. म्हणजे सिस्टम इथून सुरुवात केली 1 पासून आणि तो निघाला वरती आणि त्याला अचीव्ह करायचं आहे 2. तर 2 अचीव्ह करण्यासाठी किती वेळ लागतो, तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला खाली मिळते इथे, समवेअर हिअर ऍट द बॉटम. आणि तुम्ही इथून जर प्रोजेक्शन केलं, जसं फॉर एक्झाम्पल मी मगाशी सांगितलं, तुम्ही ही व्हॅल्यू इथे क्लिक करा, डेटा टिप, आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ही बेसिकली ही व्हॅल्यू कशी वाढते आणि कमी होते. राईट. तर हे जे डेटा टिप आहे हे सर्वात महत्वाचं आहे इथे. राईट.
सो तुम्ही क्लिक केला तिथे तर तुम्हाला दिसेल, आणि हे मूव्ह करत गेलात तुम्ही तर तुम्हाला टाइम पण कळतं आणि अँप्लिट्यूड पण कळतो. तर अँप्लिट्यूड बघा, आता अँप्लिट्यूड अजून 2 झालेलं नाहीये, तर 1.998 दिसतोय व्हॅल्यू, आणि मग पुढे गेल्यानंतर हा 2 झाला, आता 2 झाला तो, आणि याला 2 व्हायला जे वेळ लागलाय ते वेळ एक्स ला दिसतं, म्हणजे 18.03 सेकंड्स असं काहीतरी दिसतंय इथं. राईट. सो यू कॅन सी हिअर, हा जो कर्सर आहे माझा हा 18 जवळ येऊन थांबला इथे खाली प्रोजेक्ट केल्यानंतर, इथे खाली 18 जवळ येऊन थांबलाय, म्हणजे सिस्टमला फायनल व्हॅल्यू पर्यंत जायला जास्त वेळ लागला. राईट, आधीपेक्षा. म्हणजे बेसिकली तुम्ही जेव्हा टाइम कॉन्स्टंट वाढवता तेव्हा सिस्टमला जास्त वेळ लागतो, लक्षात ठेवा. आपल्याकडे थोडा वेळ आता कमी आहे पहिल्या सेशनसाठी, एक 5 मिनिटं राहिले असतील. जर सेशन संपला तर पुन्हा एकदा याच आयडी वर जॉईन करा परत एकदा. राईट, ओके, लेट अस कंटिन्यू. तर मी हा विंडो बंद करतो आता. आय विल क्लोज दिस विंडो. राईट, येस म्हणतो आणि त्याला सेव्ह करतो फर्स्ट रिस्पॉन्स म्हणून. राईट, आणि याला मी सेव्ह करून टाकतो इथे, आणि हा पण विंडो जो ग्राफिकल विंडो आहे तो बंद केला मी. आता पुन्हा एकदा मी सायलॅबच्या मेन विंडो मध्ये आलोय, लक्षात ठेवा, सायलॅबच्या मेन विंडो मध्ये. राईट, आणि तुम्हाला जर सिम्युलेशन करायचं असेल तर पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला सिम्युलेशन करायचं असेल ब्लॉक डायग्राम यूज करून तर तुम्हाला एक्स कॉस असं टाईप करावं लागेल इथं, आणि एक्स कॉस टाईप केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा त्या सिम्युलेशन विंडो मध्ये जाता येईल, जिथे तुम्हाला ब्लॉक दिसतील आणि व्यवस्थित ब्लॉक प्लेस केल्यानंतर तुम्हाला सिम्युलेट करता येईल. राईट, तर आपण जो सेशन आता बघणार आहे तो आता प्रोग्रामनी सिम्युलेट करणार आहे आपण, नॉट बाय युझिंग ब्लॉक डायग्राम बट प्रोग्राम. ठीक आहे, तर आता सायलॅब मध्ये प्रोग्राम कसं लिहायचं, हाऊ टू राईट अ प्रोग्राम इन सायलॅब. राईट, फॉर दॅट आय विल चूज अ न्यू फाईल. एक न्यू फाईल घेतोय मी इथं. तर हा न्यू फाईल जो आहे तो या ब्राउझर मध्ये आपण ओपन करूयात, अँड देन इट विल से, वी हॅव टू से रिस्टोर फाईल फ्रॉम युअर लास्ट सायनोड सेशन असं विचारतोय तो. रिस्टोर करायचं का लास्ट फाईल जी सेव्ह केली तुम्ही. तुम्ही येस म्हणू शकता किंवा कॅन्सल म्हणू शकता. आपण कॅन्सल म्हणू, कारण आपल्याला नवीन फाईल निर्माण करायची आहे. वी हॅव टू स्टार्ट विथ अ न्यू प्रोग्राम. राईट, सो अंडरस्टँड, इन सायलॅब आय हॅव अ व्हेरिएबल एस. एस म्हणजे लाप्लास व्हेरिएबल आहे आणि तो फ्रिक्वेन्सी डोमेन मधला व्हेरिएबल आहे. तर तो डिक्लेअर करताना आपण सायलॅब मध्ये एस इज इक्वल टू पर्सेंटेज एस असं डिफाईन करतो. एस इज इक्वल टू पर्सेंटेज एस, लक्षात ठेवा. तर आपण काय करतोय, वी आर रायटिंग अ प्रोग्राम. तर आपण त्याला कमेंट म्हणून लिहूयात. कमेंट लिहिताना काय करायचं, डबल स्लॅश. ठीक आहे, प्रोग्राम कशाचा आहे, फर्स्ट ऑर्डर टाइम रिस्पॉन्स हा प्रोग्राम आहे. So the name of the program is first order time response. Understand it. And you are declaring a variable s which is equal to percentage s. म्हणजे हा ट्रान्सफर फंक्शन मधला तुमचा लाप्लासचा व्हेरिएबल आहे. राईट, आता एक काम करू, आपण आपलं ट्रान्सफर फंक्शन डिफाईन करू. ठीक आहे, तर मॅटलॅब मध्ये ट्रान्सफर फंक्शन डिफाईन करण्यासाठी यू हॅव अ फंक्शन कॉल्ड tf. राईट, so students may be knowing that in MATLAB you have a function which is called as tf to define a transfer function. But in Scilab we have a function called syslin. Syslin, okay. तर आपण काय करू, याला g असं नाव देऊयात. g इक्वल टू, आय विल से syslin. syslin म्हणजे लिनियर सिस्टम, आणि हे स्मॉल लेटर मध्ये टाईप करायचं तुम्हाला, syslin. राईट, अँड देन टाइप इनसाइड दिस सी. सी म्हणजे कंटिन्युअस टाइम रिस्पॉन्स, म्हणजे हे कंटिन्युअस व्हेरिएबल आहे, त्यामुळं सी लिहायचं सिंगल कोट मध्ये, त्यानंतर कॉमा द्यायचा. राईट, आणि आता तुमचा ट्रान्सफर फंक्शन लिहा, म्हणजे 1 अपॉन इनटू ब्रॅकेट, राईट, एस प्लस 1 हा तुमचा झाला ट्रान्सफर फंक्शन कंप्लीट. राईट, लक्षात ठेवा,
हे ट्रान्सफर फंक्शन तुम्हाला असं लिहिता येतं, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. आणि डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये दोन्हीकडे एस असू शकतं. सध्याला डिनॉमिनेटरला आपण 1 ठेवलंय आणि सॉरी न्यूमरेटरला 1 ठेवलंय आणि डिनॉमिनेटरला S+1 असं केलंय. राईट. S+1 म्हणजे या सिस्टम मध्ये एक पोल आहे डिनॉमिनेटरला जे असतात आणि